नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यासाठी आज सकाळच्या बातम्या। निर्यात बंदीच्या शेतीमुळे कांद्याचे भाव घसरले। घोडेगाव बाजारात समितीमध्ये 2,500 रुपयावरून 1,500 रुपयावर दर। विदर्भ मराठवाड्यात 5 दिवस पावसाची शक्यता, 27 फेब्रुवारीपर्यंतचा हवामानाचा अंदाज। राज्यात 15 मोठी धरणे कोरडी ठाक, 80 धरणात 50% कमी पाणीसाठा। उजनी धरणात फक्त 7.82 टीएमसी पाणीसाठा। सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव जिल्ह्यांना बसणार झळ। ऊस तोडी संपल्यावर चाऱ्याचा प्रश्न होणार गंभीर। मंगळवेढ्यात कडब्याचे दर भडकलेले। वातावरणाच्या बदलामुळे कांदा बियाण्यात होणार घट, नाशिक जिल्हा होणार प्रभावित। जिल्ह्यातील 8,000वर शेतकऱ्यांची ई-केवायसीच नाही। पीएम किसान योजनेचा 16वा हप्त्याला मुकणार। उन्हाळ्यात बगर खाताना सावधान, विषबाधेची शक्यता। अन्न व औषध प्रशासन विभाग अलर्टवर। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पातून वाशिम जिल्ह्याला वगळले। मुख्य संयोजक मुंबईला रवाना। पैसे भरूनही संग्रामपुरातील शेतकरी 4 वर्षापासून कृषी पंपांच्या प्रतीक्षेत। एक शेतकरी एक टीपी योजना ठरली कुचकामी। अतिवृष्टी मदत, पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे गोदनखेडमध्ये उपोषण। तहसीलदारांनी दिली भेट। 1200 नमुन्यांपैकी 106 खतांचे नमुने निकृष्ट, कृषी विभागाची विशेष मोहीम। जुन्नर तालुक्यातील पूरपट्ट्यात आंबे मोहराने बहरले। शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान, शेतकरी त्रस्त। वन विभागाचे मात्र दुर्लक्ष। यंदा गहू शेतकऱ्यांना करणार का मालामाल। बीड जिल्ह्यात पेरा घटला, गव्हात आली तेजी। नापिकी कर्जाला कंटाळून 43 शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल। जानेवारीमध्ये हिंगोलीत 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। जलसिंचन योजनेसाठी जलसमाधी आंदोलन। शेनोली रामवाडी योजनेसाठी शेतकरी उतरले पाण्यात। कापसाचे भाव 400 ने वाढले। बाजारपेठेत तेजी आल्याने दिलासा। बुधवारी 7,400 रुपयाचा भाव मिळण्याच्या आशेने यंदा सवड परिसरात भुईमुगाचा पेरा वाढला। राज्यात पुणे मार्केटमध्ये बटाटा 800 ते 2,000 प्रति क्विंटलचा दर। बाजारामध्ये तुरीचे दर स्थिर। नवीन हरभऱ्याची आवक सुरू। उदगीर बाजार समितीचे चित्र। गहू काढणीला झाली सुरुवात। परराज्यातील हार्वेस्टर दाखल। खळे करून पीक घरी आणण्याची धांदल सुरू। कांदा निर्यात बंदीवरून सरकार तोंडघशी। कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची प्रचंड लाट।